काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज आणा की पिंट्याला बी आवडतंय मी भारी बनवते. असली बायको भेटणं म्हणजे पापाचंच लक्षण आहे तुमच्या महाराज बरं का. जे जिभेला एवढा चटकाय ही माणसं असलं खाऊन पुन्हा सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तरी तरी द्या. अरे हिथं तरी बादलीतलं खा का सप्त्यात बी तरीच आणायची तुला नका रे. अरे तामसी अन्न आहेत रे बाबा. हे पाया पडतं की तुमच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. बरं खाताना विचार करा देव नाही ते कसं पचवेल. कारण पचवणारा कोण याची पण बुद्धिमत्ता ठेवा ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी अनु रेणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी वेड्या तूही मीच. अगणित रूप आम्ही 24 अवतार माणूस सर. पण आता कसं आहे ना देव म्हटलं की एक बंधन वाटायला लागतं भीती वाटायला लागतं. मोठा आहेस बाबा तू मालक आहेस तू. आता तुझ्यासाठी आम्ही काय करावं हा प्रश्नही निर्मित होतो. मग मायबाप म्हटलं की जरा जवळचं वाटायला लागतं. नागबाब म्हटले मायबापच म्हणतो बाबा. जसं आईबापाला सांगायला काही भीती वाटत नाही तुलाही सांगावं जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. पण देव मानणं आवाज एक कंप्लीट असू द्या कमी जास्त नाही विको कमीच. देव मानणं हे प्रारब्ध आहे. ज्ञानोबा फार गोड म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. आजकाल काय होतं दादा आमच्यासारखी तरुण मंडळी जरा पटकन देव नाकारतात. आम्हाला जर कोणी विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात वेल सेटल्ड आहात पण कधी ज्ञानेश्वरी हातात घेताना दिसला नाही तर आमची तरुण पोरं सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. खरं तुम्ही देवाला मानत नाही यात वावं का नाही तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुमचं अस्तित्व स्वीकारणार नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. अस्तित्व जे तुमची त्या स्टेबिलिटी आहे जी स्थिरता तुमच्याकडे आत्ता आहे ती परमात्म्यामुळे. आता याच्यासाठी आम्ही काय करावं म्हणजे आम्हाला हे मान्य होईल की हे परमात्म्यामुळे. ठीक आहे तुम्हाला मान्यच करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय नामसंकीर्तन साधन पै सोपे सगळ्यात सोपं आहे. ठीक आहे त्यातही तुम्हाला नाही मानायचं एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. विनंती मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला हंबली एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. आता बेसिक शिक्षण आपण घेतोच आर्ट कॉमर्स सायन्स CBSE SSC BHMS MBBS PhD ॲग्रिकल्चर MPC UPC हे आपण करतो. हे करत असताना जी माणसाची मानसिक शांतता आहे ते मात्र गमावून बसतो आपण. टेन्शन खूप असतं कारणही खूप असतात त्याला फॅमिली प्रॉब्लेम असतात खूप कारणांना काय कमी बाबांनो आहे की नाही. आता सगळ्यात मोठं कारण तर हेच आहे सध्या बिचारं पडायला लागलं आहे की नाही. दुःखाला काय कमी कारणं आहेत का. पण खरं सांगू का जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा दुःख आपोआप पळून जातं. तुम्ही थोडासा संयम ठेवा तेही बंद होईल. संयम पाहिजे आपल्याकडे संयमच नाही माहीत आहे. एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलं म्हणलं वा रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही. म्हटलं दादा पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलं झाड वाढत नाही होता इथे. थोडी स्टेबल ठेव ना थोडं माइंड ठेव त्याला शांत ठेव वाढेल ते त्याला वेळ लागतो की नाही. प्रत्येक गोष्टीला क्षेत्र कुठलंही असू द्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करत असताना वेळ लागणारच आहे. पण तो वेळ तुम्ही कशा पद्धतीने घालवताय कारण ती एकमेव गोष्ट आहे जी पुन्हा येत नाही. खरंच नाही. एकदा वेळ गेली परमार्थही करण्याला मजा नाही बघा. कानय बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबूड श्वानापरी गती झाली अवघी करती हडहड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा आणि मज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. विनंती माझी वेळ येतोपर्यंत दाखवा तो परमात्मा मला. दिसला नाही दिसला. आणि हे बघा पुढच्याच पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते हो. काय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं. आता म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्हाला हे नाही का दिसलं की तुम्ही व्यसन करताय. तुम्हाला हे नाही दिसत. मारुतीच्या मंदिरात बसून तुम्ही पत्ते खेळले ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली तुम्ही गुणाचे आहे की नाही. फक्त तेवढी पोरच वाया गेली आम्हीच तेवढे वाया गेलो बाबांनो तुम्ही लय शहाणे. आता या म्हातारा बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरीत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं यांना काय झळं सगळं आयतं भेटलं. अगं तू काय करतीयस तू मिसरी चोळतीयस. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं आम्ही काय म्हटलो का तुला. आणि काय ग तंबाखू काय मिसरी काय वेगळी आहे. आमलं ते आमलंच की ग. लय वाईट वाटतं मला दादा ह्या म्हाताऱ्या बायका त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाच्या तसल्या तोंडानं माचा मच मुकं घेतात. मला तर फारच विचित्र वाटतं. ती मातीन पोरगं म्हणत असेल मला मोठं भाऊ दे ग मग तुला सांगतो कसं असतंय ते. रिव्हेंज घेणार बाबा मी असं काय नका ग मायांनो पाया पडतं तुमच्या.
खूप ताकद आहे तुमच्यात. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. बाईला जे जमतं ना, जे व्यवस्थापन एक स्त्री करू शकते ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत नाही. पण स्वतःची किंमत तरी करायला शिका. आपल्याला नाही आहे का आपली किंमत? आपण बोलायला बोलतोय फक्त, आणि आपण जे काही करतो ना ते तोंडाने वाया घालवतो. तुम्ही लय गोड आहे माय, लय. येळेगावच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही काय फार शहाणे आहेत काय? त्या बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहात. तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा, बाईला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण एक गोष्ट, 4 माणसात कधी बायकोचा अपमान करत जाऊ नका. जो पुरुष 4 माणसात बाईला सन्मान देतो ना, त्याची बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास मी तुम्हाला देते. बाईला सन्मान द्यायला वाजवा टाळ्या, आमच्यासाठी कितीतरी वाजवत जाय की नाही. मी बायकांचं सगळं झोमतं तुम्हाला, कीर्तन वगैरे मरू द्या तिकडं. आता हा विषय लांबेल जरा. कशासाठी रे? आणि खरं सांग, ज्या दिवशी तुम्हाला कीर्तन करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याच्यापेक्षा त्याच्या बोलण्याचं महत्त्व ठरेल ना, तुम्हाला आपोआप देव कळेल बघा. ते तुमची नजरच इतकी विचित्र आहे ना, वाईट वाटतं रे मला. कोण आहे आपण, काय वागणं आहे आपलं, कुठल्या ठिकाणी पैसा चाललाय बरं. आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसा कमवला ना, पैशाला किंमत आहे बरं का. असं आहे, ज्ञानाला किंमत आहे. ज्ञान असलं की माणसाला सन्मान. अरे माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. जे वैभव बुद्धीचं आहे, जे वैभव ज्ञानाचं आहे, ते वैभव पैशाचं सुद्धा नाहीच आहे. खरंच नाही. तेच तर आता यांना कसं समजून सांगावं ते महाराज बरं का. त्याला थोडीफार बुद्धी लागते आहे की नाही. बुद्धी, अरे किंमत आहे रे ज्ञानाला. नोकरी सरकारी असली मग पोरगा कसंही असू द्या, बायको त्याला गोरी भेटती. ज्ञान आहे ना बाबा. बाकी तुम्ही किती देखणे असू द्या आणि तुम्ही व्यसन वगैरे करत फिरा, तुमच्याकडे काही डिग्री वगैरे नाही आहे, तुम्हाला प्रत्येकीच्या पायाच पडावं लागतं. वैमन तू तरी माझा. ज्ञानाची किंमत आहे रे बाबा ती. तुम्हाला हे कळतंय का की ज्ञान असलं की पैसा यायला वेळ लागत. पैशाचं काय घेऊन बसला तो. ज्ञानोबाराय म्हणतात, जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदिली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायसी. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावायला वेळ लागत. आणि ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. फक्त त्या ज्ञानाचा गर्व नाही झाला पाहिजे, इगो नाही आला पाहिजे, ॲटिट्यूड नाही आला पाहिजे. तू जरा एक स्वाभिमान आणि अभिमानमध्ये थोडंसं अंतर आहे. स्वाभिमान म्हणजे सगळी समान नजर आहे, आणि अभिमान म्हणजे मीच मोठा, मी सर्वश्रेष्ठ, ही एक नजर आहे. आणि आपल्याकडे ते आहेच बाबा. आपलं फार अवघड आहे. आपण भिकारी आमदार ज्या दिवशी एका नजरेत बघू ना, त्या दिवशी आपल्याला देव दिसल. देव न दिसायचं कारण मी सांगते. आपलं जरा अवघड आहे. आपण जर पंक्तीमध्ये एखादा राजकारणी माणूस आला तर आपली माणसाला काय, साहेबाला बसू दे, साहेबाला तोट, साहेबाला बसू दे, साहेबाला बसू दे. आपण राजकारणी माणसाला लगेच म्हणतो हां. आणि त्याला गरज नाही आहे तरी माणसाला, साहेब 2 घास खा, 2 घास साहेब, साहेब 2 घास. काय गरज आहे साहेबाला? साहेबानं तालुक्याचं खाल्लंय, तो काय येडा आहे का दादा? उगाच पोट पुढं आहे त्याचा मूर्खा. अरे ते काय मूर्खाचा बाजार करून ठेवलाय तुम्ही माहिती आहे. नाही त्याच्या पाया पडता रे, नाही ते झेंडे घेऊन फिरत जाऊ नका बाबांनो. तुम्हाला तरुणांना मी खरंच हंबलली रिक्वेस्ट करते बाबा, तुम्हाला सांगते, तुम्ही मोठे व्हाल, थोडी बुद्धी वापरा. घ्या जरा ती ज्ञानेश्वरी गाथा हातात, आपापल्या अभ्यासाकडे बघा, काम करा, जरा शिक्षण वगैरे घ्या. लय डोकं तुमचं इतकं विचित्र झालंय ना. साहेब 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 करेस की काय रे बाबा? काय गरज आहे तुला? तुझं नाव मोठं कर ना तू. अरे काहीच गरज नाही आहे तुम्हाला माहिती आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? राजाच्या पोरानं राजा व्हावं, गुलामाच्या पोराने कुठं राजाचं स्वप्न बघावं. म्हणजे ते महत्वाकांक्षा असते, आत्मविश्वास असतो, ट्रस्ट असतो. काय अवघड आहे? अरे एवढं सैन्य शत्रूचं तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हिंदवी स्वराज्याचा राजा, पहिला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला. हे थिंक नाही का करत तुम्ही? आणि जातीवर नका रे महापुरुष नेऊ. तुमचं कसं आहे, माझ्या जातीचं असले तर माझे महापुरुष श्रेष्ठ. तुम्ही देव सुद्धा जातीवर नेलेत माहित आहे. वाण्याचा महादेव, धनगराचा खंडोबा, उरल्या सुरल्याचा इटोबा, बिचारा तो सगळ्याचाच आहे महाराज बरं का. ते उच्च नीच काय घेणे भगवंत तिष्ठे तुम्ही. आणि कुणी अधिकार दिला तुम्हाला हे असला जातीवाद देवात करायचा? तुमचं विचित्रच काम आहे माहित आहे. असू द्या, मरू द्या. मग याच्यासाठी तुम्ही ग्रंथ वाचणं किंवा तुम्ही याच्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे. कधीतरी एकदा बघा, आता या बल्बचा शोध 1879-80च्या सालीमध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य संस्कृतीने लावला, सायंटिस्टनं लावला, अशी शिक्षण पद्धती सांगते. कितीतरी हाही विचार करा
750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेसे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ते ज्ञान किती प्रगल्भ असेल, काय असेल त्याच्यामध्ये. मग माऊली तेच सांगतात, चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण समाजाचा नियम आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी चाणक्य नीती या पुस्तकामध्ये सांगतात, हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? माय बोलत जा, खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला. खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करायची ताकद आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर तोही मूर्खच आहे.